आणि हा झाला एक झाला दत्तू ठेका, तुम्ही म्हणालात तो म्हणजे तो आता पहिल्यांदाच ऐकला आम्ही की असं त्याला असं म्हणायचे म्हणून. दुसरं ओ.पी. नय्यरांचा तो घोडांच्या टापांच्या साधारण त्या ह्याच्यामध्ये. आणि आर.डी. बर्मनांचं काय वैशिष्ट्य? अनेक मुळात आर.डी. बर्मन हा उत्कृष्ट तबला वाजवू शकत होता, त्याचं तबल्यावर प्रभुत्व आधी होतं, त्यामुळे तालाचे त्यांनी अगणित प्रयोग केलेले आहेत. आणि अशी तालाला बांधलेली गाणी म्हणजे तालच त्याच्यात प्रधान आहे अशी गाणी पंचमनी खूप दिलेली आहेत. त्याची उदाहरणं अनेक आहेत. तुम्हाला त्याचा एक रिदम पॅटर्न मी सांगते की आने वाला पल जाने वाला है, या गाण्यातला जो पॅटर्न आहे ना त्याचा अनेक गाण्यात दिसतो. आने वाला टट टिक टक टट टिक टक टट टिक टक टिक टक टिक, तोही बदलतो. आने वाला पल जाने वाला है, इथे सुद्धा तालाची गंमत कशी केली आहे त्यांनी. एकदा ते बीटवर घेतलंय आने वाला पल आणि एकदा आने वा ऑफ बीट. का परत तेच गुलजार साहेब आने वाला पल जाने वाला है, काहीच तुझ्या हातात नाही, हा क्षण तू धरून नाही ठेवू शकत, हा पुढेच जाणार आहे, तुला धडपडून त्याच्याबरोबर स्वतःला जायचंय. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो. अगणित प्रयोग पंचमचे आहेत या बाबतीत.